नमस्कार, मी सुवर्णा पाटुकले उर्फ सुकांचन. माझ्या काव्यवेल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विना काळ नाही नेई तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू दे स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे रे आठवी प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. तृतीय दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या 170व्या प्रकट दिनानिमित्त त्यांचे हे अल्पसे स्मरण. श्री अक्कलकोट स्वामींचं नमन. श्री दत्त नृसिंह सरस्वती आपण, कर्दळी वनी नृसिंह भान होऊन, आजानुबाहू प्रगटला. सिद्धी भूत भविष्य वर्तमान, स्वामी समर्थांपुढे हात जोडून, उभे असताही निरीच्छ राहून, कितीक जना उद्धरिले. अतर्क्य भाषा परीक्षा सत्ता, परी शरणागतासी अभय देता, रावरंका लीला लाविता, प्रचिती आजही येत असे. पूज्य पेठे काका. अत्रि ऋषी आणि सती अनुसूया यांचे पुत्र दत्तात्रय हे सर्वच संप्रदायात आद्यगुरु मानले जातात. मूळपीठ शंकरू, दत्तात्रेय जगद्गुरु असं मौलींनी म्हटलंय. श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातील दत्तांचा पहिला अवतार मानले जातात, तर नृसिंह सरस्वती हे दुसरा. नृसिंह सरस्वती यांनी देहत्याग केला नाही, तर श्रीशैल्य यात्रेला जाण्यासाठी म्हणून ते कर्दळी वनात गुप्त झाले. तेच पुढे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले अशी मान्यता आहे. स्वामीही एकदा बोलताना मी नृसिंह भान आहे व कर्दळी वनातून आलोय असे म्हणाल्याने याला दुजोरा मिळाला. सुमारे 350चे वर वर्ष नृसिंह सरस्वती समाधी अवस्थेत होते. अंगाभोवती वारुळ तयार झालेले. एक दिवस एक लाकूडतोड्या तिथे आला. मोठा वृक्ष पाहून भरपूर लाकडे मिळण्याच्या आशेनं त्याने कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केली. एक घाव वारुळावर बसून एकदम रक्ताची चिळकांडी उडाली. घाबरलेल्या लाकूडतोड्याने हलकेच वारुळ मोकळे केले, तेव्हा आत स्वामी दिसले. तो घाबरला. काही वेळाने स्वामींची समाधी उतरली. लाकूडतोड्याने माफी मागितली. स्वामींनी उदार अंतःकरणाने त्याला माफ केले. ती खूण कायम स्वामींच्या मांडीवर दिसत असे. तिथून स्वामी काशी, हरिद्वार, बद्रीनाथ, गंगोत्री अशी ठिकाणे फिरून हैदराबादला आले. तिथून राजूरला येऊन चंचल भारती या नावाने काही काळ राहून मठ स्थापन केला. मंगळवेढा येथे स्वामी शके 1760 चे सुमारास प्रकट झाले. तिथे 12-13 वर्ष राहिले. कपड्यांची शुद्ध नसे, कोणी काही दिले तरी तिथेच खात, कसलाही विधिनिषेध नसे, भेदभावही नसे. लोक वेडाच समजत. दिगंबर स्वामी म्हणत.
चमत्कार दिसल्यावर मात्र लोक स्वामींच्या भजनी लागले. ब्राह्मणाच्या भाकड गाईने भरपूर दूध देणे, बसप्पा तेली या भक्ताच्या झोळीतील सापाची सोन्याची लगड होऊन त्याने दारिद्र्य दूर होणे, चळांबे गावातील मठात स्वामी झोपले असता रामदासी बुवांनी बाहेरून कुलूप लावले असतानाही स्वामी गावाबाहेर प्रगटणे, असे अनेक चमत्कार घडले. पुढे स्वामी मोहोळला व नंतर सोलापूरला गेले. सोलापुरात चिंतोपंत टोळे आणि त्यांचे चिरंजीव विष्णुपंत हे दोघेही स्वामी भक्त होते. एकदा स्वामी त्यांच्या घरी गेल्यावर चिंतोपंतांनी यथासांग पूजा करून नंतर स्वामींना भोजनास बसवले. पण स्वामी भोजन करीनात. विष्णुपंतांना कचेरीत जायला उशीर होऊ लागला. त्यांचे वरिष्ठ खूप कडक होते. त्यामुळे विष्णुपंत अस्वस्थ झाले. मात्र स्वामी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, मग नोकरी गेली तरी चालेल, असा त्यांचा निश्चय होता. शेवटी स्वामी जेवल्यावर विष्णुपंत जेवण करून कचेरीत गेले व उशीर झाल्याबद्दल वरिष्ठांकडे क्षमा याचना करू लागले. तेव्हा वरिष्ठ म्हणाले, तुम्ही तर माझ्या आधी येऊन सही देखील केलीत. ही सगळी स्वामींची लीला लक्षात घेऊन विष्णुपंतांची स्वामींवरील श्रद्धा आणखीनच वाढली. स्वामी कृपेने चिंतोपंत टोळ यांची अक्कलकोट संस्थानचे दिवाण म्हणून नेमणूक झाली. स्वामींनीही आपल्याबरोबर अक्कलकोटला यावे असा त्यांनी आग्रह धरला. तेव्हा स्वामी म्हणाले, आता उन्हाळा फार आहे, मी पावसाळ्यात तिकडे येईन. त्या वर्षी चातुर्मासात अक्कलकोटला पाऊसच पडला नाही आणि आषाढात संस्थानिक शहाजीराजे यांचे निधन झाले. मालोजीराजे गादीवर आले आणि कार्तिकात भरपूर पाऊस झाला व चांगले पीक आले. स्वामींना हे सर्व आधीच दिसले होते. अक्कलकोटमध्ये स्वामी प्रकट झाल्याची कथा अशीच विलक्षण आहे. गावाबाहेरील एका ध्वजस्थानी स्वामी 3 दिवस निराहार बसून राहिले. तिथल्या यवन रखवालदाराने हा कोणी भ्रमिष्ठ साधू असावा असे समजून गंमत करण्यासाठी रिकामी चिलीम स्वामींना ओढण्यास दिली. पण स्वामींनी हुक्का तोंडास लावताच त्यातून धुराचे लोट येऊ लागले. रखवालदार पाया पडला व स्वामी 3 दिवसांचे उपाशी म्हणून गावात चोळप्पा नावाच्या ब्राह्मणाकडे घेऊन गेला. चोळप्पाने स्वामींना भोजन दिले व स्वामींचा तो भक्तच बनला. चैत्र शुद्ध द्वितीया शके 1769 या दिवशी स्वामी प्रकट झाले म्हणून चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर स्वामी अक्कलकोट येथेच राहिले. वरवर ते उग्र भासत व कठोर भाषण करीत. मात्र भक्तांसाठी त्यांचे अंतःकरण कळवळे आणि ते त्यांचे रक्षण करीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे भक्तांना आश्वासन होते. दांभिकांचे गर्वहरण व भक्तांचे रक्षण यासाठी असंख्य चमत्कार घडले. तांदुळवाडीच्या विठ्ठल भक्तास स्वामींनी विठ्ठल रूपात दर्शन देणे, रामपूरच्या विठाबाईचा 40 माणसांचा स्वयंपाक 4000 माणसांना पुरणे, अहमदनगरच्या ब्राह्मणाची समाराधना अशीच पूर्ण होऊन न जेवताही स्वामींनी सर्व पदार्थांचे वर्णन करणे, मुंबईच्या विष्णुपंडित नामक अहंकारी विद्वानास असंख्य विंचू चावण्याचा स्वप्नदृष्टांत होऊन त्याचे गर्वहरण, किती प्रसंग सांगणार. सामान्य प्रापंचिकांचे दुःख हरण करून त्यांना भक्तीला लावणे हाच या सर्व चमत्कारांचा हेतू असे. चोळप्पा सुंदराबाई यासारखे पूर्व भाग्याने स्वामी सेवेची संधी मिळूनही धनलोभापायी स्वतःचे अधःपतन करून घेणारे जसे स्वामींजवळ होते, तसे निरपेक्ष सेवा करून उद्धरून जाणारे बाळप्पांसारखे निष्ठावानही होते. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खानदानी मराठा घराण्यातील हरिभाऊ यांनी स्वामी आज्ञेने मुंबईतील आपले सर्वस्व लुटून टाकले. स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी बनवलेल्या चांदीच्या पादुका स्वामींनी 15 दिवस वापरून नंतर आपल्या संपूर्ण शरीरास स्पर्श करून हरिभाऊंना दिल्या. तू माझा सूत आहेस व माझे आत्मलिंग तुला देतोय, असे स्वामी म्हणाले. तेव्हापासून ते स्वतःला स्वामीसूत असे म्हणवून घेत. मुंबईला कांदेवाडीत स्वामींचे मोठे मंदिर बांधून हजारो लोकांना त्यांनी भक्तीला लावले. त्यांची अनेक भावपूर्ण भजने प्रसिद्ध आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वामी समान वागणूक देत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा गीतेच्या 9व्या अध्यायातील 22वा श्लोक. हेच स्वामींचे भक्तांना आश्वासन होते. तुम्ही सदैव अनुसंधानात राहा, मी तुमच्या पाठीशी आहेच. कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती, पुण्याचे बिडकर महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री गुलाबराव महाराज, श्री आनंद भारती, श्री आनंदनाथ महाराज अशा अनेक शिष्यांमार्फत स्वामींच्या परंपरेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. अकल से खुदा पहचानना असं स्वामी म्हणत व त्यासाठी जणू त्यांचं वास्तव्य अक्कलकोटला घडलं.
वटवृक्षाखाली सदैव वास्तव्य करणाऱ्या या महापुरुषाने भक्तांना वटवृक्षासारखीच सावली दिली. पूज्य पेठेकाका स्वामींच्या आरतीत म्हणतात, वटवृक्षाची छाया भक्ता अनन्य जीवा निर्भय करिता, स्वार्थ अहंता उरू न देता हित जपण्या करिता. जय जय स्वामी समर्थ तुम्हा ओवाळू दत्ता, अक्कलकोट निवासी गुरुवर प्रसन्न व्हा भक्ता. अशा लीला करतच शेवटी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 म्हणजेच 30 एप्रिल 1878 या दिवशी स्वामींनी देहत्यागाची लीला केली. वटवृक्षाखाली स्वामींनी देहत्याग केल्यावर सुशोभित विमानातून देह बाजारपेठेतील चोळप्प्यांच्या घरी आणण्यात आला. तेथे स्वामी आज्ञेनुसार आधीच एक समाधीस्थान तयार केले होते. तेथे स्वामींचा देह ठेवून द्वार बंद केले. बाळप्पा रोज स्वामींना गंध लावण्यासाठी त्या गुफेत उतरत. 3-4 दिवसांनी स्वामींनी डोळे उघडून बास म्हणून सांगितले व त्यानंतर कुणीही गुफेत उतरले नाही. देहत्यागानंतर 5व्या दिवशी निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना स्वामींनी गावाच्या सीमेवर लवाजम्यासह दर्शन दिले व एकदम गुप्त झाले. त्यांनी अक्कलकोटला दूत पाठवला तर समाधीची वार्ता समजली. हम गया नहीं जिंदा है हे स्वामींचे शब्द अनेकांना ऐकू आले. त्यामुळे स्वामी सूक्ष्म देहाने आहेतच व कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटतातच हा भक्तांचा भाव आहे, म्हणून देहत्यागाची लीला असे म्हटले. नश्वर प्रपंचामध्ये आसक्तीने गुंतून न राहता भगवंताच्या अनुसंधानात राहण्यातच आपले खरे हित आहे हे साधावे, म्हणून पूज्य पेठेकाकांच्या शब्दात स्वामींना विनवूया. भक्त मनीचे नश्वर हरता, शाश्वत दीना अपार देता, अतर्क सत्तेने आम्हाला तारुण्या आता. आजच्या या पवित्र दिवशी स्वामींचे चरणी कोटी कोटी प्रणिपात. लेखन समर्थ भक्त श्री अनिल पानसे, सातारा. वाचक स्वर सुवर्णा पाटुकले, सातारा.